बदलापूर शहरासाठी सध्या सगळ्या शहरांसाठी पाण्याचा रिझर्वेशन ही खूप अडचणीचा विषय झालाय. मोठी धरणं होत नाही लवकर. 12वी झालं म्हणून किमान ठाणं किंवा नवी मुंबई वाचली. जर 12वी झालंच नसतं तर मला वाटतं तो प्रश्न निकालातच निघाला नसता. मी मुरबाडचा आमदार झाल्यानंतर पहिलं धरण जर पूर्ण केलं ते 12वीचं केलं. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटतच नव्हते आणि त्याचं पाणी मिळत नव्हतं. बदलापूर तिथपासनं आपण भांडत होतो, त्याला मला यश आलं. आपण बदलापूरला स्वतःचा पाणी पुरवठा उपलब्ध व्हावा, रिझर्वेशन आपलं स्वतःचं राहावं, अशा प्रकारचा प्रयत्न होता आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला त्यासाठी निश्चितपणे निधी देण्याचं मान्य केलं. जलसंधारणमध्ये ही धरणं होती, त्याला जलसंपदामध्ये वर्ग करून घेतली. त्याचा या साधारण 8 ते 15 दिवसात त्याची पूर्तता होईल आणि त्याच्या निविदा निघतील. त्याचे फॉरेस्टचे प्रश्न आहेत, त्या फॉरेस्टच्या जागेचा प्रश्न मार्गी लागून बदलापूरला एकूण जवळजवळ 40 MLD पाणी हे बदलापूरला स्वतःच उपलब्ध होईल. त्याच्यामध्ये इंदगाव, नंबरवाडी, चिंचवली, येवे आणि 5वं आसनोली सुद्धा आहे, पण त्याला थोडा उशीर लागतोय. असं एकूण 5 धरणांच्या माध्यमातून बदलापूरला आपण रिझर्वेशन घेतोय आणि केवळ रिझर्वेशन नाही तर किमान 40 MLDच्या पेक्षा जास्त पाणी त्या ठिकाणी होतंय. त्याचबरोबर आपलं अजूनही एक जुनं धरण जे आपलं भोजलं आहे त्याच्यावर आपलं 6 MLDचं रिझर्वेशन टाकलं गेलं. त्याला आपण 10 MLD पर्यंत नेतोय आणि त्याची उंचीही वाढवतोय आपण असं. तर त्यामुळे तो अधिक स्पेअर होईल आपल्याला. त्याच्यावर योजना करून आता ती तातडीने करून ग्रॅव्हिटीने भोजचं पाणी उचलायचं आणि त्या योजनेचं पाणी सुद्धा पूर्ण आपल्या खरवई, जोईली, मानकिवली, शिरगाव या भागाला भोजवरून पाणी देण्याचा प्रयत्न करतोय. याचे सुद्धा लवकरात लवकर गती घेतोय आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःचं पाणी पुरवठा असलेलं धरण, ही सगळी धरणं बदलापूर महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका असेल की त्या शहराचा स्वतःचा उद्भव तयार झालाय. मोठ्या मोठ्या महापालिकेनं अजूनपर्यंत स्वतःचा उद्भव नाहीये आणि त्यामुळे ते दुसऱ्याच्या याच्यावर अवलंबून राहतात. आपणही दुसऱ्यावर अवलंबून आहेत आता. पण बदलापूरचा एक चांगला मार्ग निघाला आणि त्याच्यामधून आता बदलापूर शहराला हा एवढा पाणी पुरवठा या 2 वर्षामध्ये ती धरणं पूर्ण व्हावीत असा प्रयत्न आहे. 2 वर्षाच्या नंतर ही आपली योजना होतेच, पण स्वतःचा उद्भव हा झाल्यानंतर आपल्याला कितीही वर्ष बदलापूर वाढत गेलं तरी पण पाण्याची कमतरता राहणार नाही, रिझर्वेशनची अडचण राहणार नाही आणि पहिलं शहर हे पाण्यापासून स्वयंपूर्ण होईल. सगळ्या शहरात या पुढची भांडणं होतील ना, ती केवळ आणि केवळ पाण्यावरून होतील, कारण स्वतःचं पाणीच नाहीये त्यांना. आणि त्यामुळे रिझर्वेशन मिळाला. काळू धरण आता मार्गी लागायला प्रयत्न चाललेत, पण त्याला व्हायला सुद्धा अजून किमान 8-10 वर्ष जातील. उशीर होईल, पण त्याला किती वर्ष लागतील त्याचा 2047च्या पुढचा आकडा आहे. म्हणजे 2047ला पण होणार नाही, 57च्या पुढे जाईल तो. त्याच्यामुळं ते सुद्धा मार्गी लागेपर्यंत निश्चितपणे आम्हाला बदलापूरकरांना कुठल्याही पाण्याची आवश्यकता नाही. आपल्याला पोशीरची गरज नाही, आम्हाला स्वतःच्या धरणाचं पाणी पाहिजे. हा प्रयत्न यशस्वी झालाय. की पाणी पुरवठा सभापतींच्या ताब्यात ही संपूर्ण धरणांचा पाठपुरावा दिलेला आहे आणि ते पाठपुरावा करून त्याच्यातून लवकरात लवकर मार्ग काढून बदलापूरला स्वतःचा पाणी पुरवठा होईल असा विश्वास. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.